नमस्कार मैत्रिणींनो, तुळजा किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज महाशिवरात्रीसाठी काहीतरी स्पेशल करूया. साबुदाण्याची खिचडी वगैरे तर आपण बगर वगैरे नेहमी करतो, पण आपण आता बटाटा आणि साबुदाण्यापासून उपवासाचे थालीपीठ बनवू. चला मी तुम्हाला साहित्य दाखवते. 1 वाटी शाबू घेतला, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट करून घेतला मी, 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, 1 चमचाभर जिरे घेतली आणि थोडीशी कोथिंबीर आणि जिरे हे ऑप्शन आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे जमत असेल उपवासाला तर टाकू शकता किंवा नाही. शाबू भाजून घेऊ. शाबू चांगला भाजला आणि फुलतो आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायला पण असं खुसखुशीत होतं. न भाजता केल्याने असं पीठ खुसखुशीत होत नाही आणि फुलत पण नाही. त्यामुळे थोडं मंद आचेवर 5 मिनिटं भाजून घेऊ. पीठ बारीक करून घेतलं, पण बटाटे आहे ना हाताने अशी पूर्ण स्मॅश करून घेऊ. त्याच्यामध्ये आहे ना शक्यतो गठुळे राहू द्यायचे नाही. बटाटे चांगले शिजून घ्यायचे. पाणी न घालता अगोदर आहे ना आपण पूर्ण पीठ बटाट्यामध्ये मळून घेऊ. शक्यतो पाण्याची गरज पडत नाही. बटाट्यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे वरून पाणी टाकायची गरज पडत नाही. थोडं जास्तच कडक वाटतं आहे ना, त्यामुळे थोडंसं किंचित थोडंसं पाण्याचा हात घेतला. पण छान मळून घेतलं आहे. थोडंसं 1 चमचा मी शेंगदाण्याचं तेल वापरलं उपवासाला. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तेल लावून असं व्यवस्थित चांगलं मळून घ्या. साबुदाणा कसा कोरडा असतो ना, त्याच्यामुळे ते थोडंसं ड्राय होतं. थोडंसं पाण्याचा हात लावून आणि तेल लावून मळून घेऊ चांगलं व्यवस्थित. पूर्ण एकजीव झाला पाहिजे त्याचा. छान 5 मिनटं आपण ही पीठ आहे ना असंच ठेवू. तोपर्यंत आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी करू. चटणीसाठी आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, थोडंसं खोबरं खाप करून घेतले मी, 2-3 मिरची घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. थोडंसं पाणी टाकून हे बॅटर आपण बारीक करून घेऊ. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता. झाली आपली चटणी तयार. आता आपण आहे ना पीठ पण छान झाले, मऊ झालं. आपण छोट्या छोट्या लाट्या करून घेऊ आणि थालीपीठ करू. मी ते आपलं साबुदाण्याचं पीठ बारीक केलं ते थोडं काढून ठेवलं होतं लावण्यासाठी. शक्यतो छोटेच करायचे, खूप मोठे नाही करायचे. साबुदाण्याचं पीठ लावून आपण लाटून घेऊ. मैत्रिणी तुम्ही याचे आहे ना पुऱ्यासुद्धा करू शकता, पण एवढं तेलकट नको वाटतं उपवासाच्या दिवशी. त्याच्यामुळे आपण थालीपीठ म्हणजे कमी तेलात, खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही, मध्यम आकाराचं करायचं. आपण तव्याला तेल लावून घेऊ. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं. चला आता मैत्रिणींनो, झाले आपले उपवासाचे थालीपीठ तयार झाले. हे बघा छान लुसलुशीत आणि खुसखुशीत झाले. हे बघा
एकदम सोपे. मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा.